नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेदी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या भागामध्ये विचारले जाणारे प्रश्न त्या स्वरूपात पॉइंट आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर आज आपण 6वीचा भूगोल घेतलेला आहे। या आधीही मी 6वीच्या भूगोलावर नोट्स काढलेले आहेत किंवा लेक्चर केलेलं आहे, ते तुम्ही माझ्या शिक्षणवेदी या चॅनलवर जाऊन पाहू शकता। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला जो पॉइंट आहे किंवा आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर खंडांविषयी माहिती पाहणार आहोत। तर पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे। एकूण जमिनीचे 7 खंड पडतात। मग 7 खंडात कोणकोणते आहेत तर जगात 7 खंड आहेत। आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि आर्क्टिक असे 7 खंड आहेत। या खंडांना ही नावे कशी पडली याविषयी माहिती आपण इथे जाणून घेऊ। तर बघा, आशिया हे नाव असेरियन म्हणजे आसू म्हणजे उगवता सूर्य किंवा पूर्व यावरून पडले असावे। रोमन सम्राटांनी आपल्या साम्राज्यातील पूर्वेकडील भागांना हे नाव दिले होते, तेच नाव या खंडाला पडले। मग आफ्रिका हे नाव बर्बेर जमातीच्या आदिवासींचे नाव आहे। रोमनांनी त्यांच्या साम्राज्यातील एका प्रांताचे नाव म्हणून हे स्वीकारले आणि नंतर ते संपूर्ण खंडालाच दिले। हे प्रांताचे आहे इथे। त्यानंतर युरोप हे नाव कशावरून पडले हे निश्चित माहीत नाही, याचा अर्थ मुख्य भूमी असा होतो। अमेरिका हे नाव खंडांचा शोध लावणाऱ्या कोलंबसाचा एक सहकारी अमेरिगो वेसापुरी यांच्या नावावरून पडले आहे। तर ऑस्ट्रेलिया हे नाव ऑस्ट्रेलियस या लॅटिन शब्दावरून पडले आहे। ऑस्ट्रेलिस म्हणजे दक्षिण। तर अंटार्क्टिका हा शब्द ग्रीक आर्क्टिक या शब्दाच्या विरोधी म्हणून वापरला जातो, हे पण लक्षात ठेवा। त्यानंतर पहा, आर्क्टिक या ग्रीक शब्दाचा अर्थ अस्वल हा भाग ग्रेटर बियर नक्षत्र समूहाच्या खाली येतो, म्हणून त्याला आर्क्टिक हे नाव देण्यात आले। त्यानंतर पाहूया सविस्तर माहिती, आशिया खंडाची सविस्तर माहिती। तर बघा, आशिया या पृथ्वीवरील 7 भूखंडापैकी एक आहे। आशिया जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे। जगातील 60% लोकसंख्या आशियात राहते। पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.6% भाग आशियाने व्यापला आहे। या खंडाचा विस्तार 4 गोलार्धात झालेला आहे। युरोप आणि आशिया यांच्यामध्ये कोणताही महासागर नाही, म्हणून या खंडाला एकत्रित युरेशिया असं म्हटलं जातं। लक्षात असू द्या, युरोप आणि आशिया या 2 खंडाला एकत्रित युरेशिया असं म्हटलं जातं। आशिया व आफ्रिका खंड सिनाई द्वीपकल्प या अरुंद भूभागाने जोडलेले आहे। सिनाई द्वीपकल्प लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलेला आहे प्रश्न। त्यानंतर पहा युरोप खंडाविषयी माहिती। तर युरोप हा पृथ्वीवरील 7 खंडापैकी एक खंड आहे। युरेशिया या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेला युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहे। उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकसस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात। क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा म्हणजे सर्वात लहान, तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा खंड आहे। रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश, तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे। हा पण मुद्दा लक्षात ठेवा, पेपरमध्ये विचारलेले आहे। सर्वात लहान देश कोणता आहे तर व्हॅटिकन सिटी। त्यानंतर पाहूया, युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान भूमध्य समुद्र आहे। युरोप आणि आफ्रिका हा खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे। आता पाहूया आफ्रिका खंडाविषयी माहिती। तर बघा, आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर येतो। क्रमांक 2चा भौगोलिक खंड आहे हा। त्याचे जवळच्या बेटासह एकूण क्षेत्रफळ किती आहे तर 3,02,00,000 चौरस किलोमीटर आहे। हा खंड जो आहे तो पृथ्वीचा 6% पृष्ठभाग व्यापतो। त्याचप्रमाणे पृथ्वी तलावरील एकूण जमिनीच्या 20.4% जमीन या खंडात येते। इसवी सन 2009 मध्ये
आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या 14.72% एवढी होती. त्यानंतर पहा 0 रेखावृत्त, कर्कवृत्त तसेच विषुवृत्त या तिन्ही खंडातून या तिन्ही रेषा किंवा ह्या जे रेखावृत्त आहे, कर्कवृत्त आहे आणि विषुवृत्त आहे ते या खंडातून जाते. या खंडाचा आकार सर्वसाधारण कसा आहे तर त्रिकोणी स्वरूपाचा आहे. त्यानंतर पाहूया उत्तर अमेरिका खंडाविषयी माहिती. या खंडाच्या उत्तरेस कुठला आर्क्टिक महासागर आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेस पॅसिफिक, पूर्वेस अटलांटिक महासागर आहे आणि दक्षिणेस पनामाच्या संयोगभूमीने हे खंड दक्षिण अमेरिका खंडास जोडलेले आहे. ईशान्येकडील ग्रीनलंड हे बेट काहीच्या मते या खंडाचाच भाग आहे. जगातील एकंदर भूभागाचा सुमारे 16% प्रदेश या खंडाने व्यापलेला आहे. कोणत्या खंडाने किती टक्के भूभाग व्यापलेला आहे हा पण मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूया दक्षिण अमेरिका खंड याविषयी माहिती. तर यामध्ये आपल्याला सांगता येईल हा पृथ्वीवरील 7 प्रमुख खंडापैकी एक खंड आहे. दक्षिण अमेरिका हा पश्चिम व दक्षिण गोलार्धात स्थित असून तो बऱ्याचदा अमेरिका या मोठ्या खंडाचा एक उपखंड देखील मानला जातो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्व व उत्तरेला अटलांटिक महासागर आणि वायव्येला उत्तर अमेरिका खंड व कॅरिबियन समुद्र अशा प्रकारे ते स्थित आहे. त्यानंतर पाहूया ऑस्ट्रेलिया खंडाविषयी माहिती. तर बघा साधारणपणे 30 ते 50 हजार वर्ष ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धती जगत होते. मग 18व्या शतकात युरोपीय लोकांना या खंडाचा शोध लागला. युरोपीय लोकांना आधी डच, फ्रेंच व मग ब्रिटिश येथे आले. त्याआधी चिनी लोकांना ऑस्ट्रेलिया खंड ज्ञात होता. आलेल्या युरोपियांनी तेथील आदिवासींना हुसकावून लावले व आपल्या वसाहती वसवल्या. ज्यांनी विरोध केला त्याच्या कत्ली करण्यात आल्या आणि पहिली वसाहत आताच्या सिडनी जवळ वसवण्यात आली. त्यानुसार सिडनी हे ऑस्ट्रेलियाचे आद्य शहर म्हणून ओळखले जाते. लक्षात असू द्या कशा प्रकारे हा ऑस्ट्रेलिया खंड निर्माण झाला हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर सिडनी हे काय आहे ऑस्ट्रेलियाचे आद्य शहर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा अंटार्क्टिक खंड याविषयी माहिती. तर बघा हा पृथ्वीवरील 7 खंडापैकी एक खंड आहे. हा खंड सर्वात दक्षिणेस वसला असून पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर या खंडावर आहे. म्हणजे पृथ्वीचा जो दक्षिण ध्रुव आहे तो याच खंडावर आहे. कुठल्या अंटार्क्टिका. हा ट्रान्स अंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर असं सुद्धा म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडापेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वाहत असणारा व सर्वात जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. आणि 1,44,25,000 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडापाठोपाठ आकारमानाने 3रा म्हणजे सर्वात लहान खंड आहे. त्याचप्रमाणे याचा 98% पृष्ठभाग हा कसा आहे बर्फाच्छादित आहे. म्हणजे 98% भूपृष्ठावर किंवा पृष्ठभागावर बर्फ आहे. अशा प्रकारे आपण 7 खंड बघा. पहिला पॉईंट आहे काल आपण खंड पाहिलेले होते, खंडाविषयी माहिती दिलेली होती, त्यांचं क्षेत्रफळ बघितलेलं होतं, त्यांचं नाव त्या खंडाला कशा प्रकारे दिलं किंवा कोणावरून दिलं ते पाहिलं होतं. आज आपण फक्त आशिया खंडाविषयी माहिती इथे घेणार आहोत, ती पण सविस्तर स्वरूपात. तर बघा आशिया खंड हे जगातील सर्वात मोठे खंड आहे. पृथ्वीवरील भूभागापैकी 33% भाग या खंडाने व्यापलेला आहे. आसू म्हणजे सूर्य उगवणारी बाजू, यावरून या खंडाचे नाव आशिया असे पडले आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट याच खंडात आहे. जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण मोसिनराम व चेरापुंजी अशा खंडातच आहे. त्यानंतर पहा विस्तार व सीमा बघूया आशिया खंडाची. तर आशिया खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे तर 10 अंश दक्षिण
ते 81 अंश उत्तर आहे आणि रेखावृत्तीय विस्तार आहे तो म्हणजे 26 अंश पूर्व ते 170 अंश पश्चिम असा आहे. पश्चिमेकडील सीमा पूर्णपणे जमिनीवरून गेलेली असून ती मुख्यतः उरल पर्वतातून जाते. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. प्राकृतिक रचना, तर आशिया खंडाची प्राकृतिक रचना कशा प्रकारची आहे, तर मध्य आशियात असलेल्या पामीर पठारापासून निघणाऱ्या अनेक पर्वतरांगा वेगवेगळ्या दिशांना जातात. हिमालय व काराकोरम रांगा पामीरहून आग्नेय दिशेकडे जातात. कुनलुन पर्वत रांगा पामीरच्या पूर्वेकडे जाते, तर पामीरच्या ईशान्येकडे तियानशान पर्वत आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे की आग्नेय दिशेला काय आहे, त्याचप्रमाणे पूर्वेकडे काय आहे, ईशान्येकडे काय आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे दिशेच्या स्वरूपात आपल्याला ही माहिती लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा, पारनेरच्या पश्चिमेकडे जाणाऱ्या हिंदुकुश व सुलेमान पर्वतरांगा पुढे वेगवेगळ्या नावाने टर्की देशापर्यंत त्या पसरलेल्या आहेत. त्यानंतर पहा, आशिया खंडातील पठार कोणकोणते आहेत, तर हिमालय व कुनलुन दरम्यान तिबेटचं पठार आहे. हे पठार जगात सर्वात उंच असल्याने या पठाराला जगाचे छप्पर असं म्हटलं जातं. हा मुद्दा लक्षात ठेवा, पेपरमध्ये आलेला आहे. तसेच भारतीय उपखंडातील दख्खनचे पठार, चीनमधील युनानचे पठार आणि रशियातील मध्य सायबेरियाचे पठार आणि पश्चिमेकडील अरेबियाचे पठार इत्यादी पठार आशिया खंडात आहेत. तर लक्षात काय ठेवायचं आहे, तर तुम्हाला भारतीय उपखंडातील कुठलं पठार हे पटकन लक्षात राहील तुमचा, दख्खनचे पठार. चीनमधील युनान म्हटलं की नावावरून तुमच्या लक्षात आलेलं पाहिजे, चीनमधील आहे हे. रशियातील सायबेरिया पठार आणि पश्चिम दिशेला कुठलं आहे, तर अरेबियाचं पठार आहे. व्यवस्थित अशा प्रकारे ट्रिकच्या स्वरूपात लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, वाळवंटी प्रदेश याविषयी माहिती, तर अरेबियाच्या पठारावरील रब अल खली हे वाळवंटी प्रदेश आहे. भारतीय उपखंडात थरचे वाळवंट आहे, नाव लक्षात ठेवा. चीनमध्ये गोबी तसेच ताकलामकान हे जे वाळवंट आहे, चीनमध्ये कुठले आहेत, गोबी आणि ताकलामकान. तुर्कमेनिस्तानमधील आहे कारकुम वाळवंट, हे पण कुठे आहे हे लक्षात ठेवा, नाव पण ठेवा आणि कुठे आहे हे पण लक्षात ठेवा. द्वीपकल्प ह्याविषयी माहिती घेऊया. आशिया खंडाच्या ईशान्य भागात कामचाटका हे द्वीपकल्प आहे. त्यानंतर पहा, बेटे याविषयी माहिती, तर आशिया खंडात जपान, इंडोनेशिया, फिलिपिन्स, श्रीलंका, मालदीव आणि अंदमान निकोबार ही बेटे आहेत. नद्याविषयी माहिती आपण घेऊया आशिया खंडातील. तर पहा, वेगवेगळ्या दिशांना वाहणाऱ्या अनेक नद्या आहेत. महासागराला मिळण्याच्या वरून नद्याचे 4 प्रकार पडतात. कुठल्या महासागराला मिळतात याच्यावरून नद्याचे किती प्रकार पडतात, तर 4 प्रकार पडतात. बघा, पहिला प्रकार आहे आर्क्टिक महासागराला मिळणाऱ्या नद्या. तर उत्तरेकडील ओब व लेना या नद्यांचा समावेश आर्क्टिक महासागराला मिळणाऱ्या नद्यामध्ये होतो. हिवाळ्यात त्यांचा मुखाकडील भाग कसा असतो, गोठलेला असतो आणि या नद्याच्या प्रवाहांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या नद्याच्या खोऱ्यात दलदलीचा प्रदेश तयार झालेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. दलदलीचा प्रदेश कसा निर्माण होतो आणि कोणत्या नद्याच्या स्वरूपात हा झालेला आहे किंवा कोणत्या नद्याला हा लागू आहे, तर ते पण पाहू शकता तुम्ही. पॅसिफिक महासागरात मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत, तर यामध्ये यागहो, यांगत्से व मेकोंग या प्रमुख नद्या आहेत. यांगत्से नदी ही चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी असून मेकोंग ही नदी ही आग्नेय आशियातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. यांगत्से लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, हिंदी महासागरात मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत, तर भारतीय उपखंडातील सिंधू, नर्मदा व तापी या नद्या अरबी समुद्रास मिळतात. तर गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा व म्यानमारमधील इरावती या नद्या कुठे भेटतात, तर बंगालच्या उपसागरास मिळतात. आणि इराकमधील टायग्रिस, युफ्रेटिस या नद्या इराणच्या आखातात मिळतात. तुम्हाला लक्षात ठेवायचे ती नदी कोणत्या देशाची आहे किंवा त्याचं नाव लक्षात ठेवा आणि ते कोणत्या उपसागरास मिळते किंवा महासागरास मिळते ते लक्षात ठेवा. तांबडा समुद्र इराणचे आखात,
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचे भाग आहेत. हिंदी महासागराचे भाग विचारले तर तुमच्या लक्षात आले पाहिजे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, इराणचे आखात आणि तांबडा समुद्र. त्यानंतर बघा खंडांतर्गत नद्या कोणत्या आहेत, तर काही नद्या खंडांतर्गत भागातील भूवेष्टित समुद्राला मिळतात किंवा लुप्त होतात. त्या कोणत्या सागरास मिळत नाहीत. यात अरल समुद्रात मिळणाऱ्या सिरदर्या व मुरदर्या तसेच इराणच्या पठारावर लुप्त होणारी हेलमंद ही नदी आहे. लुप्त होणाऱ्या नद्यामध्ये लक्षात ठेवा हेलमंद, सिरदर्या आणि अमुदर्या हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे नद्याविषयी माहिती घेतली. आता घेऊया हवामान कसं आहे आशिया खंडाचं. हवामानात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. खंडांचा अंतर्गत भाग हा सागर किनाऱ्यापासून खूप दूर असल्याने या भागात उन्हाळा अतिउष्ण तर हिवाळा अतिशय थंड असतो. म्हणजेच तेथे हवामान कसं आहे, अतिशय विषम असते. आशिया उत्तर भाग ध्रुवाजवळ असल्यामुळे तेथे तापमान कमी असते आणि आशिया खंडात व्हक्रोएक्स या ठिकाणी जानेवारीतील तापमान किती असतं तर -50° इतकं कमी असतं. तर याच्या उलट पाकिस्तानातील उष्ण प्रदेशातील जाकोबाबाद येथे उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमानाची म्हणजे 55°C नोंद आढळते. भारतातील मोसिनराम व चेरापुंजी हे जगातील सर्वात जास्त पर्जन्यमानाचे ठिकाणे आहेत. लक्षात असू द्या हे पर्जन्यमान आहे. अशा प्रकारे आपण ही आशिया खंडातील तर प्रत्येक खंडाचा अभ्यास आपण करणार आहोत. पण आजच्या या लेक्चरमध्ये फक्त आपण आशिया खंडाविषयी बोलणार आहोत. तर बघा नैसर्गिक साधन संपत्ती. आता खनिज संपत्तीमध्ये आशिया खंडात काय काय आहे तर आशिया खंडात खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि दगडी कोळसा ही ऊर्जा साधने मोठ्या प्रमाणात सापडतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. 3 पॉईंट आहेत. आशियाच्या उत्तर, दक्षिण व पूर्व भागात दगडी कोळशाचे साठे आहेत. कुठे कुठे आहेत, उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात, म्हणजे पश्चिम भागात नाहीत. लक्षात असू द्या. नैसर्गिक वायू व खनिज तेल हे मुख्यत्वे नैऋत्य आशियात आहेत. नैसर्गिक वायू आणि खनिज कुठे भेटतं, नैऋत्य आशियात. आणि दगडी कोळशाचे साठे कुठे आहेत, उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात. हे मुद्दे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा चांगल्या प्रतीच्या लोह खनिजाचे साठे भारत, रशिया, चीन, इंडोनेशिया या देशात आहेत. त्यानंतर पाहूया मृदा संपत्ती याविषयी माहिती. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, होयांग-हो, यांगत्से, तैग्रिस आणि युफ्राटिस इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा आढळते. सुपीक मृदा कुठे आढळते तर या नद्यांची पात्र लक्षात असू द्या किंवा खोरी लक्षात असू द्या. त्यानंतर पहा भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात काळी मृदा अधिक प्रमाणात आढळते. त्यानंतर चीनच्या विस्तृत भागात लोयस ही मृदा आढळते. लोयस हे लक्षात असू द्या, पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. त्यानंतर बघा मध्य आशियाच्या उच्च भागात पर्वतीय मृदा आढळते. चीनच्या भागात कुठली आढळते, मध्य आशियाच्या भागात कोणती आढळते मृदा हे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा जलसंपत्ती याविषयी माहिती. आशिया खंडातील जलसंपत्ती कशा प्रकारची आहे तर नैऋत्य आशिया, पश्चिम आशिया आणि मध्य आशियात पावसाचे प्रमाण अतिअल्प असल्याने तेथे काय आहे, ओसाड प्रदेश तयार झालेला आहे. वाळवंटी भागात मरु उद्यानाच्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात काय आहे, पाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बघा नैऋत्य आशियातील काही देशांनी सागर जलापासून वापरायोग्य पाणी मिळवण्याचे प्रकल्प उभे केले आहेत. लोकसंख्या, आशिया खंडातील लोकसंख्या याविषयी माहिती बघा. आज जगाची लोकसंख्या 6 अब्ज झाली असून 2020 वर्षापर्यंत ती 8 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज लावलेला होता. आशिया जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. हा मुद्दा लक्षात असू द्या. या खंडाची 2000 वर्षातील लोकसंख्या जवळजवळ 4 अब्ज होती. त्यानंतर पहा दक्षिण, आग्नेय आणि पूर्व आशियात लोकसंख्येची घनता जास्त आहे. कुठे कुठे, दक्षिण, आग्नेय आणि पूर्व आशियात. त्यानंतर पाहूया आशिया खंडातील काही देशाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर आशिया खंडात कोणकोणते देश येतात तर बघा पहिला आहे इस्राईल. याविषयी माहिती इथं घेऊया. तर इस्राईल हा चिमुकला देश नैऋत्य आशियातील भूमध्य समुद्रालगत आहे. 1948 वर्षी या देशाची निर्मिती झाली. साल लक्षात असू द्या.
त्यानंतर पहा विस्तार व सीमा. इस्रायल या देशाची विस्तार व सीमा पाहायची आहे आपल्याला. तर बघा, या देशाचा विस्तार आहे 29°30 उत्तर ते 33°15 उत्तर अक्षवृत्त आहे. तर 34°17 ते 35°41 पूर्व रेखावृत्त असा त्याचा सीमा विस्तार आहे किंवा विस्तार आहे. इस्रायल या देशाच्या उत्तरेला लेबेनॉन, ईशान्येला सिरिया, पूर्वेला जॉर्डन, दक्षिणेला अकाबचे आखात आणि नैऋत्येला इजिप्त, तर पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे. हा सांगायचा उद्देश की पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जातं की इस्रायलच्या पूर्वेला कोणतं आहे, कोणतं ठिकाण आहे किंवा कोणता देश आहे असं विचारलं जातं, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ठिकाणच विचारलं जातं, त्यामुळे ते लक्षात असू द्या. त्यानंतर पहा प्राकृतिक विभाग. इस्रायलचे प्राकृतिक विभाग याविषयी माहिती ते घेऊ. या देशाच्या उत्तर व मध्यवर्ती भाग हा जास्त उंची असलेला आहे. यातील गॉलिली पर्वतरांगा हा इस्रायलमधील सर्वात उंच असा प्रदेश आहे. हरमेरोन या पर्वत शिखरांची उंची समुद्र सपाटीपासून किती आहे, तर 1208 किंवा 1208 मीटर आहे. जगातील सर्वात जास्त शांतता असलेला मृत समुद्र कोठे आहे, तर इस्रायल इथे आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पहा खचदरीची जास्त खोली मृत समुद्राच्या दक्षिण भागात सेडम या ठिकाणी आहे. खचदरी जास्त खोली कुठे आहे, तर सेडम या ठिकाणी लक्षात असू द्या. इस्रायलमध्ये नेघेव या वाळवंटी प्रदेश दक्षिणेस आहे. नेघेव त्याचा आकार त्रिकोणी आहे. त्यानंतर बघा हवामान पाहूया आपण इस्रायलचं. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला उष्ण व कोरडे वारे वाहतात. या वाऱ्यांना तेथे खमसीन वारे असे म्हणतात. लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलेलं आहे. खमसीन वारे कोठे वाहतात, तर इस्रायलच्या इथे. हिवाळ्यात काही वेळा गॅलिलियाच्या पर्वतातील उंच भागात हिमवृष्टी होते. हिमवृष्टी गॅलिलीच्या पर्वतातील उंच भागात. पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो. त्याचा कालावधी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. त्यानंतर पहा वार्षिक सरासरी पर्जन्यमान 530 मिलीमीटर इतके असते. त्यानंतर पहा गॅलिलीच्या पर्वतमय प्रदेशात प्रतिवर्षी सुमारे 1120 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आणि मृत समुद्राच्या दक्षिणेला 30 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्यानंतर पहा वनस्पती याविषयी माहिती. तर कमी पाऊस, वालुकामय मृदा या प्रतिकूल घटकामुळे इस्रायल या देशात वनस्पतीचे प्रमाण कमी आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. प्राणी याविषयी माहिती आपण इथे घेऊया. तर कोकिळा, लार्क वाळवंटी प्रदेशातील कबूतर इत्यादी पक्षी इथे आढळतात. व्यवसाय सांगायचा झाला तर या देशामध्ये शेती ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली जाते. किबुत्स व मोशाव हे 2 शेतवसाहतीचे प्रकार आहेत. हा लक्षात असू द्या. पेपरमध्ये पेपर 1 असो TETचा किंवा 2 असो, यामध्ये हा हमखास प्रश्न असतो. तर शेतीचे प्रकार विचारलेले असतात. तर किबुत्स व मोशाव हे 2 वसाहतीचे किंवा शेत वसाहतीचे आपल्याला प्रकार सांगता येतील. त्यानंतर पहा सविस्तर माहिती घेऊया. किबुत्स म्हणजे काय, तर लोकांचे गट एकत्र येऊन सरकारी जमिनीवर, हा मुद्दा लक्षात असू द्या, सरकारी जमिनीवर शेती करतात व सरकार त्यांच्या गरजा पूर्ण करते. याला किबुत्स शेतवसाहतीचा प्रकार म्हटला जातो. त्यानंतर पहा मोशाव हा प्रकार काय आहे, तर मोशावमध्ये लहान आकाराची जमीन असलेले शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्व मोशाव आणि सरकारी जमीन म्हटलं की किबुत्स तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सहकारी तत्वावर ते शेती करतात. त्यासाठी बघा शेतीसाठी पाण्याची कमतरता आहे, पण लोकांनी जलसंवर्धनाचे अतिशय परिणामकारक असे उपाय येथे योजलेले आहेत. भाजीपाला, बीट, कापूस इत्यादी प्रकारची पिके येथे घेतली जातात. त्यानंतर पाहूया खाणकाम. इस्रायल येथील खाणकाम. तर मृत समुद्राच्या किनाऱ्याजवळ पोटॅश, जिप्सम खनिज, मीठ, इलाटजवळ तांबे आणि गाझापट्टीजवळ खनिज तेल, त्याचप्रमाणे नेगवेजवळ फॉस्फेटचे मोठे साठे आहेत. हे कुठे काय भेटतं हे लक्षात असू द्या, कारण खनिजावर खूप पेपरमध्ये प्रश्न विचारलेले असतात. तर हे खनिज कुठे भेटते, कुठल्या ठिकाणी भेटते, त्यामुळे हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर उद्योग पाहूया आपण इस्रायलमधला. औषधे, सौंदर्य प्रसाधने, कागद, टायर निर्मिती इत्यादी उद्योग इथे चालतात. औषध, सौंदर्य प्रसाधने आणि कागद आणि टायर. त्यानंतर पहा विमान बांधणी,
खनिज तेलाचे शुद्धीकरण, रसायने, पोलाद निर्मिती, हिऱ्यांना पैलू पाडणे इत्यादी उद्योग येथे मोठ्या प्रमाणात चालतात, हे पण लक्षात असू द्या. व्यापार, तेल अववी हे औद्योगिक शहर इस्रायल देशात आहे. अववी लक्षात असू द्या तेलासाठी. अमेरिकेचे संयुक्त संस्थाने, बेल्जियम, नेदरलँड, UK या देशाशी यांचा व्यापार चालतो. कोणत्या देशाशी यांचा व्यापार चालतो हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर बंदरे, कोणकोणती बंदरे इथे आहेत तर तेलचं जे आहे ते अववी इथे आहे एक बंदर, इलाटचं बंदर आणि हैफा, हे तिन्ही लक्षात असू द्या. जलसंपत्ती पाहूया आपण इस्रायलची. जॉर्डन व इस्रायल यांच्या सीमेवरून वाहणारी जॉर्डन नदी जलसंपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. उत्तरेकडील गॅलिली सरोवर ह्या देशातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. गॅलिली सरोवर लक्षात असू द्या, उत्तरेकडील बाजूला आहे. त्यानंतर पहा लोकजीवन कसलं आहे इथलं तर जू, अरब, बहाई इत्यादी लोक या देशात राहतात. हे जू, अरब, बहाई ह्या लोक लक्षात ठेवा तुम्ही, कारण याच्यावरही पेपरमध्ये प्रश्न विचारलेला असतो. या देशाची प्रमुख भाषा, इस्रायलची प्रमुख भाषा आहे हिब्रू. जू लोक शहरात तर बदाऊन लोक भटक्या जमातीचे आहेत, ते ग्रामीण भागात राहतात, हे पण लक्षात असू द्या मुद्दा. त्यानंतर पहा प्रमुख शहरे. या इस्रायलमधील कुठली प्रमुख शहरे आहेत तर जेरुसलेम हे एक आहे. हे शहर इस्रायल देशाची काय आहे राजधानी आहे. हे शहर जुडिया टेकड्यावर वसलेलं आहे, हा पण मुद्दा लक्षात असू द्या. या शहरामध्ये हिब्रू विश्वविद्यालय आहे, हे पण मुद्दा लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर तेल अववी, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र व प्रमुख बंदर आहे. व्यापाराचं कोणतं शहर आहे किंवा त्याची राजधानी कोणती आहे हा मुद्दा पण लक्षात ठेवा. हैफा, तर हे काय आहे तर माउंट कार्मेलच्या उतारावर शहर हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले शहर इस्रायलमधील असं विचारलं तर लक्षात आलं पाहिजे हैफा. त्यानंतर इलाट आहे दक्षिणेच्या अकाबाकडील एकमेव हे बंदर आहे. याद्वारे हिंदी महासागरी देशाची व्यापार चालतो, हा पण मुद्दा लक्षात असू द्या. इलाट हे शहर सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग परिसर अभ्यास पाहणार आहोत. आज आपण घेणार आहोत इयत्ता 6वीचं भूगोल. याआधीही 2-3 लेक्चर मी बनवलेले आहेत, ते तुम्ही माझ्या शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळं काय होईल, मी TETवर आधारित टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा पहिला पॉईंट आहे, जपान हा बेटांच्या स्वरूपातील महान देश आहे. जपान देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते, लक्षात असू द्या. त्याचा विस्तार व सीमा पहा. जपानचा विस्तार 24° ते 46° उत्तर अक्षवृत्त आणि 128° ते 147° पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान जपानचा विस्तार आहे. आणि जपानच्या सभोवताली पॅसिफिक महासागर आहे. त्यानंतर पहा प्राकृतिक विभाग. जपानमध्ये होकाइको, होन्त, शिकोकू आणि क्युश हे 4 बेटे आहेत. जपानमध्ये भूकंपाचे वारंवार धक्के बसतात, तसेच ज्वालामुखीचेही उद्रेक इथे होत असतो. फुजियामा हे 3776 मीटर उंचीचे शिखर ज्वालामुखीच्या उद्रेकाने बनलेले आहे, लक्षात असू द्या नाव आणि किती मीटर आहे ते. होन्शू बेटाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पर्वतरांगांना जपानी अल्प्स असं म्हणतात. होकाइडो या बेटाच्या ईशान्य भागाकडे जागृत ज्वालामुखी आहे. समुद्र तळाशी भूकंप झाल्यास उंच लाटा उसळतात, त्यांनी जपानी भाषेत त्सुनामी असं म्हणतात. त्यानंतर पहा नद्या. शिनोडा, इशिकारी आणि टोने या नद्या लांबीने मोठ्या आहेत. होन्शू बेटावरील बिवा हे जपानमधले सगळ्यात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. बिवा गोड्या पाण्याचे सरोवर. हवामान पाहूया जपानचं. जपानच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान कमी होत जाते. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जेव्हा जातो तेव्हा तापमान कसं कमी होत जातं. जपानच्या पूर्व किनारपट्टीला टायफून या चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे.
टायफोन चक्रीवादळ आहे आणि तुसाने हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्यूज होता तुम्ही, ते दोन्ही मुद्दे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा वनस्पती. जपानमध्ये 60% जमिनीवर दाट अरण्य आहे. हिवाळ्यात ओक, मेपल, एलम ही झाडे तांबड्या पिवळ्या किरमिजी रंगांनी नटलेली आढळतात. प्राणी पहा, जपानमध्ये हरिण, ससे, खारी, माकडे, अस्वले, कोल्हे, लांडगे हे प्राणी इथे आढळतात. त्यानंतर इथला व्यवसाय पहा तुम्ही. शेतीला उपयुक्त वातावरण दक्षिणेला क्युश बेटावर सुमारे 8 महिने असते. डोंगर उतारावर जपानी लोक पायऱ्या पायऱ्याची शेती करतात. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पहा खाणकाम कसं आहे जपानमधलं. तर जपानमध्ये जुन्या खडकाचे व कोळशाचे साठे आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोळशाची खाणी होकायडो व क्युकी बेटावर आहेत. हे पण लक्षात असू द्या. कोळशाच्या खाणी कुठे आहेत तर होकायडो आणि क्युकी बेटावर. त्यानंतर वाहतूक बघा. जपानमध्ये आधुनिक व वेगवान रेल्वे सेवा आहे. कोबे, ओसाका, टोकियो, याकोहामा ही महत्त्वाची अशी इथे बंदरे आढळतात. त्यानंतर पहा उद्योग. रेशमाचे किडे पाळून त्यापासून रेशीम व रेशमी कापड तयार करणे हा महत्त्वाचा व्यवसाय इथे आहे. लोकजीवन कसं आहे जपानमधील. तर लोकजीवनामध्ये आपल्याला सांगता येईल जपानी ही भाषा या देशाची प्रमुख भाषा आहे. जपानी लोक कागदाच्या घड्या घालून विविध वस्तू बनवतात, त्याला ओरिगामी कला असे म्हणतात. जपानी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्परचना करतात, त्याला इकेबाना असे म्हणतात. जपानी स्त्रियांच्या पारंपरिक पोशाखाला किमोनो असे म्हणतात. पतंग उडविणे व कुस्तीचा सुमो हा प्रकार येथे काय आहे लोकप्रिय आहे. पर्यटक व प्रमुख स्थळे कोणकोणती आहेत तर परदेशी पर्यटक फुजियामा या पर्वताला तसेच हिरोशिमा, नागासाकी व टोकियो या शहरांना इथे भेटी देतात. टोकियो हे शहर जपानची राजधानी आहे. या शहरात जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. तर सर्वात मोठे राष्ट्रीय ग्रंथालय कुठे आहे तर टोकियो इथं आहे. ते काय आहे तर जपानची ती राजधानी आहे. त्यानंतर पाहूया आपण खडक व खडकांचे प्रकार. तर पहा, शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. हे खनिजे लक्षात असू द्या. त्यानंतर पाहूया खडक व खडकांचे प्रकार कोणकोणते आहेत ते. तर पहिला प्रकार आहे अग्निजन्य खडक. त्यालाच आपण अग्नीज खडक असं म्हणतो किंवा मूळ खडक असंही म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गाळाचे खडक. त्याला स्तरित खडक असं सुद्धा म्हणतात. हे नावं लक्षात असू द्या, कन्फ्यूज करणार आहेत. तुम्ही गाळाचे खडक लक्षात ठेवलं तर पेपरमध्ये स्तरित खडक विचारलं तर तुम्ही तेव्हा कन्फ्यूज होता. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. तर बघा, पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस ते पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात. आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावा रस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. पेपरमध्ये विचारलेला आहे प्रश्न बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय काय बाहेर पडतं तर लावा रस, वायू, धूलिकण आणि राख हे लक्षात असू द्या. आणि लावा रसापासून मूळ खडक तयार होतो. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. मूळ खडक म्हणजे काय तर अग्निजन्य खडक किंवा अग्नीज खडक होय. तर अग्निजन्य खडक याविषयी सविस्तर माहिती इथे घेऊया. तर भूपृष्ठापासून निघणारा लावा रस भूपृष्ठाखालील शिलारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते आणि या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निज खडक किंवा अग्निजन्य खडक असं म्हणतात. अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी असतात. याचे काही गुणवैशिष्ट्य आहे ते लक्षात असू द्या. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत. मुद्दा लक्षात असू द्या. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निज खडकांनी बनलेले आहे. महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री जे आहे ते अग्निज खडकापासून बनलेले आहे. अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे आणि प्युमिस खडक हा अग्निजन्य खडकच आहे. त्यानंतर पहा, ज्वालामुखीतून येणारा फेसापासून बनला जातो. कुठला खडक तर प्युमिस खडक हा ज्वालामुखीतून जो येणारा फेस आहे त्यापासून बनला जातो आणि तो कसा असतो सच्छिद्र असतो. त्याची घनता खूप कमी असते, त्यामुळे ते काय होते पाण्यावर तरंगतो. त्यानंतर पहा गाळाचे खडक याविषयी माहिती.
तर तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक फुटतात, खडकामधून पाणी शिरल्यामुळे खडकामधील खनिज विरघळतात. अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे काय होतात, बारीक बारीक तुकडे होतात आणि पाण्याच्या प्रवाहाने ते तुकडे एकावर एक थर साचतात आणि या संचनामुळे खालील थरावर काय होतं, प्रचंड दाब निर्माण होतो आणि त्यामुळे एकसंध ते खडक तयार होतात किंवा थर तयार होतात आणि त्यातूनच गाळाचे खडक निर्माण होतात. तर गाळाचा खडक कसा निर्माण होतो हे सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. मग गाळाचे स्तर स्पष्टपणे आपल्याला दिसतात. जरी गाळाचा खडक तयार झाला असला तर कुठल्या स्तरापासून किंवा किती स्तरापासून तो तयार झाला हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसते. आणि थरामध्ये मृत प्राण्यांचे आणि वनस्पतीचे काय अवशेष गाडले जातात, त्यामुळे काय गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतात. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. हे खडक वजनाला हलके आणि कसे असतात, ठिसूळ असतात. त्याचप्रमाणे गाळाचे खडक सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चुनखडक, पंखाश्म, प्रवाळ हे काय आहेत, गाळाचे खडक आहेत. हे गाळाच्या खडकाचे आपल्याला प्रकार सांगता येतील. त्यानंतर पहा, गाळाचा काही खडकामध्ये कोळशाचे थरही आपल्याला असतात किंवा आढळतात. लाल किल्ल्याचे बांधकाम वाळूच्या खडकांनी केले आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतरचा जो खडकाचा प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. तर पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भूहालचाली सतत घडत असतात. तेथील अग्निज व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप आणि रासायनिक गुणधर्म बदलतात आणि मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकाचे रूपांतर होते. अग्निज आणि स्तरित खडक काय आहेत ते पाहिलं आपण. पण या दोन खडकांचा काही बदल होऊन, रासायनिक बदल किंवा प्राकृतिक स्वरूपातील काही बदल होऊन रूपांतरित खडक होत असतात. म्हणजे मूळ खडक कुठलेच असतात, अग्निज आणि स्तरित असतात. त्याच्याच आधारावर आपण रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही हा मुद्दा आपण लक्षात असू द्या. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळतात का, तर नाही. हे खडक वजनाला कसे असतात, जड व कठीण असतात. लक्षात असू द्या, रूपांतरित खडक हा वजनाला जड आणि कठीण असतो. आता आपण खडकांचा प्रकार पाहू. त्यात मूळ खडक कोणता होता आणि रूपांतरित खडक हे पाहू. अग्निज हा खडकाच्या प्रकारामध्ये बेसाल्ट हा मूळ खडक आहे, पण त्याचं रूपांतरित खडक कुठला आहे तर ॲम्फिबोलाइट हा आहे. अग्निजन्य हा खडकाच्या प्रकारामध्ये बेसाल्ट हा मूळ खडक आहे आणि त्याचं रूपांतरित खडक आहे नीस. त्यानंतर स्तरित खडक हा खडकाच्या प्रकारामध्ये चुनखडक हा मूळ खडक आहे, पण त्याचं रूपांतरित खडक किंवा रूपांतरित रूप आपल्याला सांगता येईल तर तो संगमरवर. हे लक्षात असू द्या. स्तरित खडकाचं रूपांतर किंवा कोळशाचं रूपांतर कशात होतं तर हिऱ्यामध्ये होतं. स्तरित खडकात त्यातला मूळ खडक आहे वाळूचा खडक. स्तरित खडकातला वाळूचा खडक हा मूळ प्रकार आहे आणि त्याचं रूपांतर कशात होतं तर क्वार्टझाईट ह्या रूपांतरित खडकात होतं. स्तरित खडकातला जो मूळ खडक आहे पंखाश्म, तर त्याचं रूपांतरित खडकमध्ये स्लेट ह्या रूपांतरित खडकात रूपांतर होतं. फक्त लक्षात काय ठेवायचं, मूळ खडक कोणता आहे आणि रूपांतरित खडक कोणता आहे, हे कोणत्या खडकापासून रूपांतरित खडक कोणता तयार होतो एवढं लक्षात असू द्या, कारण पेपरमध्ये त्याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. त्यानंतर बघा, आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. ग्रेनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो आणि जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो. जांभा खडक कुठे आढळतो तर दक्षिण कोकणात. एवढं बघा, पहिला पॉइंट आहे. प्रथम पाहूया आपण श्रीलंकेची माहिती. तर पालच्या समुद्रधुनीमुळे हा देश भारताच्या मुख्य भूमीपासून वेगळा झाला आहे. ही पालची समुद्रधुनी नाव लक्षात ठेवा. भारताच्या दक्षिण किनाऱ्यापासून श्रीलंकेच्या किनाऱ्यापर्यंत बेटांची एक रांग गेली आहे. तिला रामाचा सेतू आणि आदामचा पूल असेही म्हणतात. हे दोन मुद्दे लक्षात असू द्या. श्रीलंकेला लाभलेल्या हिरव्यागार सृष्टी सौंदर्यामुळे या देशाला पाचूचे बेट म्हणतात. आता आपण पाहूया श्रीलंकेचा विस्तार आणि सीमा. यामध्ये 5°50 ते 9°50 तिकडे उत्तर अक्षवृत्त आहे आणि 79°55 ते 81°55 पूर्व रेखावृत्त या दरम्यान हा श्रीलंका देश आहे. श्रीलंकेच्या उत्तरेला व पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.
पश्चिमेला व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान मनारचे आखात आहे. त्यानंतर पहा प्राकृतिक रचनाविषयी माहिती आपण घेऊया. तर श्रीलंकेच्या दक्षिणेकडील आणि मध्य भागातील पर्वतमय प्रदेश या देशाचा काय आहे, जलविभाजक आहे. आणि या भागात विटुरुतलागला हे 2524 व आदाम हे 2243 मीटर उंचीचे ही दोन अशी शिखरं आहेत. त्यांची उंची पण लक्षात असू द्या आणि नावं पण. त्यानंतर श्रीलंकेच्या नद्याचा कसा प्रवाह आहे किंवा नद्या कोणकोणत्या आहेत, तर महावेलिंगंगा ही सर्वात मोठी नदी पूर्व भागात आहे श्रीलंकेच्या. त्यानंतर पहा हवामान कसं आहे श्रीलंकेचं. हा देश विषुववृत्ताला अगदी जवळ असल्यामुळे या देशाचे हवामान कसे आहे, उष्ण व दमट आहे. येथे नैऋत्य मोसमी मान्सून वारे मे या महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत वाहतात आणि पावसाचे सरासरी पर्जन्य 1600 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर इतके आहे. त्याचप्रमाणे नैऋत्येकडील प्रदेशांना ओले क्षेत्र असे हे इथे म्हणतात. तर ईशान्येकडील आणि जाफना द्वीपकल्पाच्या भागाला कोरडे क्षेत्र असं म्हणतात. तर कोरडे क्षेत्र कशाला म्हणतात, ईशान्येकडील भाग आणि जाफना द्वीपकल्पाचा भाग ह्या दोन भागाला कोरडे क्षेत्र असं म्हणतात. तर इथली वनस्पती पाहूया. इथली वनस्पती कशी आहे, तर मोहगनी, शिसव, बांबू, साग, आंबा, फणस इत्यादी वृक्ष या देशात आढळतात. डोंगर उतारावर निलगिरीच्या वृक्षाची लागवड इथे केलेली आहे. प्राणी पहा, शेतीच्या कामासाठी बैल, रेडे याचा उपयोग केला जातो. तर जंगलातील लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी हत्तीचा उपयोग इथे केला जातो. व्यवसाय पहा श्रीलंकेचा, शेती हा मुख्य व्यवसाय आहे. तांदूळ उत्पादनात श्रीलंका देश कसा आहे, महत्त्वाचा आहे. तर महत्त्वाचा आहे. या देशात नारळ उत्तम आढळतात. मसाल्याची शेती केली जाते. चहाची निर्यात होते. श्रीलंकेत माणिक, तोपाज, ग्रॅफाइट, टंगस्टन, अभ्रक इत्यादी खनिज खाणीमध्ये सापडते. त्याचप्रमाणे मन्नारच्या आखाताजवळ समुद्रातून मोती मिळवले जातात. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर उद्योग बघा, तर गलओया नदीवर जलविद्युत निर्मित प्रकल्प आहे. श्रीलंकेमधील दोरखंड निर्यात केले जाते. त्याचप्रमाणे पर्यटक व प्रमुख शहरे कोणकोणते आहेत श्रीलंकेमध्ये ते पाहूया. तर पहिलं आहे ती म्हणजे श्री जयवर्धनपुरा कोटे हे शहर. हे श्रीलंकेची न्यायिक व वैधानिक राजधानी आहे. 1982 मध्ये या शहराची निर्मिती झालेली होती. येथे पूर्वी काय होते, दलदल होते. हा मुद्दा पण लक्षात असू द्या. कोलंबो हा बघा श्रीलंकेची आर्थिक व प्रशासकीय राजधानी आहे. लक्षात असू द्या. न्यायिक, वैधानिक आणि आर्थिक प्रशासकीय ह्या वेगवेगळ्या राजधान्या श्रीलंकेच्या आहेत. हे पश्चिम किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय बंदर आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहेत. त्यानंतर कॅन्डी हे बघा पर्वतीय भागात हे शहर वसलेले आहे. थंड हवेचे ठिकाण असून शहरातील बुद्ध मंदिर प्रसिद्ध आहे. तसंच चहाचे व रबराचे मळे इथे प्रसिद्ध आहे. त्यानंतर अनुराधापूर जुन्या काळातील ही राजधानीचे शहर आहे श्रीलंकेचे अनुराधापूर. लक्षात असू द्या. त्यानंतर त्रिकोमाली हे शहर महापेलीगंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे. आणि तलाई मनार हे समुद्रातून मोती काढण्याचा व्यवसाय या शहरात मोठ्या प्रमाणात चालतो आणि हे शहर भारतापासून सर्वात जवळ आहे. हे पण मुद्दा लक्षात असू द्या. भारताच्या बाबतीत काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे तलाई मन्नार हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण श्रीलंकेची माहिती पाहिली. तर आता मोजके जेव्हा मी पेपरचं ॲनालिसिस केलं तेव्हा याच्यावरही प्रश्न विचारलेले होते. मानवाचे व्यवसाय, प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, तर त्याच्यावरही इथं मी पॉईंट काढलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, आपण आपली उपजीविका भागवण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करतो. त्यामध्ये उदाहरणार्थ दूध उत्पादन वगैरे. मग निसर्गावर आधारित व्यवसायांना आपण काय म्हणतो, प्राथमिक व्यवसाय. लक्षात असू द्या. निसर्गावर आधारित जे व्यवसाय असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदाहरणाच्या स्वरूपात लक्षात असू द्या पशुपालन, मासेमारी, कारण हे कसं आहे निसर्गावर आधारित असतं. त्यानंतर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनवला जातो, म्हणजे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतो. त्या व्यवसायांना आपण द्वितीय व्यवसाय असं म्हणतात किंवा द्वितीयक व्यवसाय असं म्हणतात. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, द्वितीय व्यवसायामध्ये काय असतं, तर द्वितीयक व्यवसाय जो असतो तो प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ कारखाना.
त्यानंतर संकलन, विक्री, वाहतूक यांना आपण तृतीय व्यवसाय असं म्हणतो. हे नावं लक्षात असू द्या, कारण पेपरमध्ये तुम्हाला हेच उदाहरणं दिले जातात आणि तिथं कन्फ्यूज होतो की हा कुठल्या व्यवसायात येतो, प्राथमिक की द्वितीयक की तृतीयक की विशेष किंवा चतुर्थक व्यवसायामध्ये येतात. तर बघा, संकलन, विक्री, वाहतूक हे तृतीयक व्यवसायामध्ये येतात आणि त्याच तृतीयक व्यवसायाला सेवा व्यवसाय असं सुद्धा म्हटलं जातं. आणि विशेष प्रावीण्य अधिकार अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात. जसं विशेष प्रावीण्य ड्रायव्हर, टपाल सेवा हे कशात येतात, विशेष प्रावीण्य अधिकारामध्ये येतात, त्यांनाच आपण चतुर्थक व्यवसाय असं म्हटलेलं आहे. हे व्यवसायाचे आपण 4 प्रकार इथे पाहिलेले आहेत. त्यानंतर पाहूया चंद्राच्या गती याविषयी माहिती. पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील काय असते, अक्षीय व कक्षीय गती असते. लक्षात ठेवा, चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी कसा असतो, सारखाच असतो. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे काय होतं, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना तो सर्व ठिकाणी कसा असतो, सारखा नसतो, तर अंतर त्यांच्यामधलं कसं असतं, वेगवेगळं असतं. म्हणजे त्यांचं अंतर सेम नसतं, म्हणून त्याचे सारखे अंतर नाही. त्यानंतर बघा, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला आपण उपभू स्थिती असं म्हणतो. आणि या उलट जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त चंद्र दूर असतो तेव्हा ती चंद्राची काय असते, अपभू स्थिती असते. लक्षात असू द्या, उपभू स्थिती आणि अपभू स्थिती. त्यानंतर पहा, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो, तर अमावस्येला तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. हा पण मुद्दा लक्षात असू द्या, व्यवस्थित समजून घ्या, आकृत्या काढून तुम्ही ते समजून घेऊ शकता. त्यानंतर बघा, शुद्ध व वद्य अष्टमी असते. त्या दिवशी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यामध्ये, या तिघांमध्ये 90 अंशाचा कोन असतो. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पाहूया ग्रहणे याविषयी माहिती. तर पृथ्वीचे परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेच्या सुमारे 5 अंशाचा कोन करते. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन होतो, तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा असतो. लक्षात असू द्या, अमावस्येला तो 0 अंशाचा असतो आणि पौर्णिमेला तो 180 अंशाचा असतो. काही पौर्णिमा इथं दिले बघा, काही, सर्वच नाही, फक्त काही पौर्णिमा व अमावस्या यांना सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत तर एकाच पातळीत असतात. काही असतात प्रत्येक पौर्णिमे अमावस्येला ते एकाच पातळीत नसतात, कोणत्या तरी पौर्णिमेला किंवा अमावस्येला ते असू शकतात. त्यानंतर पाहूया सूर्यग्रहण याविषयी माहिती. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथूनच आपण हे सूर्यग्रहण अनुभवू शकतो. खग्रा सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येतं. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पाहूया चंद्रग्रहण. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र, सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो, त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो व खग्रास चंद्रग्रहण होते. तर काही वेळा काही साध्या ज्या कला असतात त्यात जातो व खंडग्रास चंद्रग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो, तर 7 मिनिटे 20 सेकंद इतका असतो. इथं सूर्यग्रहणाचा दिलाय. खग्रास चंद्रग्रहणाचा बघा जास्तीत जास्त कालावधी असतो 107 मिनिटे. हे पण मिनिटे पण लक्षात ठेवा, कालावधी लक्षात ठेवा. तो सूर्यग्रहणाचा वेगळा असतो आणि चंद्रग्रहणाचा वेगळा असतो. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, चंद्र पृथ्वीपासून जास्त अंतरावर असल्यामुळे कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण होते. त्यानंतर पहा, पिधान व अधिक्रमण म्हणजे काय, तर पिधान हे चंद्रामुळे घडते. लक्षात असू द्या. तर अधिक्रमण कोणामुळे घडते, सूर्यामुळे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, अशा वेळी काही काळ ती
वस्तू काय होते, चंद्राच्या मागे लुप्त होते, यालाच आपण पिधान असं म्हणतो. व्याख्या व्यवस्थित लक्षात असू द्या. आणि पहा, पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत जेव्हा बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर काय होतं, अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा टिपका सरकताना दिसतो, त्यालाच आपण अधिक्रमण असं म्हणत असतो. पहिला पॉइंट आहे, केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. मुद्दा लक्षात ठेवा. केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण बल हे दोघांच्या एकमेकाविरुद्ध दिशेने ते कार्य करत असतात. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बदल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करत असते. तिलाच आपण केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतो. त्यानंतर बघा, कोणतीही वस्तू आकाशात फेकली जाऊ शकते, पण गुरुत्वाकर्षणाच्या अनेक पट्ट्याच्या बलामुळे जास्त पट्टा असतो किंवा जास्त प्रमाणात त्याचं बल असतं. त्यामुळे काय होतं, भूतलावरील कोणतीच वस्तू आहे त्या जागी राहते, नाहीतर त्या सर्व हवेत उडल्या असत्या. व्यवस्थित लेक्चर ऐका, कारण याच्यानंतर मी लेक्चरच्या पाठीमागेच मी काही प्रश्न घेतलेले आहेत ह्या लेक्चरवर आधारित, तर त्याची उत्तरेही तुम्हाला तिथे द्यायची आहेत. त्यानंतर पहा, भरती व ओहोटीला पुढील घटक कारणीभूत असतात. तर कोणकोणते घटक भरती ओहोटीला कारणीभूत असतात, तर चंद्र, सूर्य याचे गुरुत्वाकर्षण बल, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल भरती ओहोटीला कारणीभूत ठरतात. म्हणजे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे तिन्ही घटक यामध्ये समाविष्ट होतात. आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्ष फिरणे हे सुद्धा भरती आणि ओहोटीला कारणीभूत ठरणारा घटक आहे. परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारे केंद्रोत्सारी प्रेरणा हा सुद्धा घटक भरती आणि ओहोटीला कारणीभूत आहे. त्यानंतर पहा, पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी काय असतं, अनुक्रमे भरती आणि ओहोटी येत असते. म्हणजे एखाद्या विरुद्ध दिशेला भरती ओहोटी चालू झालेली असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला ती चालू असते. त्यानंतर पहा, ज्या वेळेस 0° रेखावृत्तावर भरती असते त्याच वेळेस त्याच विरुद्ध बाजूला असलेल्या 180° रेखावृत्तावर ही भरती असते. त्याचवेळी रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी मोठी असते. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. भरती ओहोटीचे किती प्रकार आहेत आणि कोणकोणते आहेत ते पाहूया. तर भरती ओहोटीचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे उधाणाची भरती ओहोटी. यामध्ये काय होतं, चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते. गुरुत्वाकर्षण बल वाढले की उधाणाची भरती येते आणि ओहोटीमुळे दुसऱ्या ठिकाणी उधाणाची ओहोटी असते. त्यानंतर आहे तो भरतीचा प्रकार तो म्हणजे भांगाची भरती ओहोटी. बघा, भांगाच्या भरती ओहोटीमध्ये चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. हीच स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अष्टमीला येते आणि या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. यालाच आपण भांगाची भरती ओहोटी असं म्हणतो. आणि भांगाची भरती कशी असते, सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरीपेक्षा मोठी असते. म्हणजे भांगाच्या भरती ओहोटीमध्ये ओहोटी मोठी असते आणि भरती ही लहान असते. खुल्या समुद्रात भरती ओहोटीची कक्षा किती असते, तर 30 सेंटीमीटर इतकी ती भरती ओहोटीची कक्षा असते. त्यानंतर पहा, भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते. हा सेंटीमीटरचा आकडा लक्षात असू द्या. जगभरातील सर्वाधिक कक्षा कुठं आहे, तर फंडीच्या उपसागरात आहे आणि फंडी हे स्थान उत्तर अमेरिकेमध्ये आहे. आणि ह्यांची कक्षा किती आहे तिथली, तर 1600 सेंटीमीटर इतकी आहे. साधारण किती असते, तर इथं दिलेलं आहे तर तुम्हाला 100 ते 150 असते भारतीय द्वीपकल्पात, पण इथे किती आहे, 1600 सेंटीमीटर. त्यानंतर पहा, भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा कुठे आहे, तर पोरबंदर येथे आहे आणि ती सुमारे किती आहे, तर 1100 सेंटीमीटर इतकी आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर पहा,
किनारी भागात दिवसातून साधारणतः 2 वेळा भरती आणि ओहोटी येते. 2 भरतीच्या वेळी यातील किंवा 2 भरतीचा जो मधील फरक असतो तो फरक किती असतो? सुमारे 12 तास 25 मिनिटाचा तो फरक असतो. त्यानंतर पहा लाटा, याविषयी माहिती घेऊया. तर बघा, लाटामध्ये वाऱ्यामुळे सागर जल वर ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात आणि त्यांना आपण काय म्हणतो? तर लाटा म्हणतो. आणि वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जातात व त्याच समोर खोलगट भाग तयार होतो आणि लाटेच्या या उंच भागाला शीर्ष आणि खोलगट भागाला आपण द्रोणी असं म्हणतो. उंच भागाला शीर्ष आणि खोलगट भाग जो असतो लाटेचा त्याला आपण द्रोणी असं म्हणतो. लाटामुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचय होऊन काय तयार होतात? तर पुळण निर्माण होतात. पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, हमखास शीर्ष, द्रोणी किंवा हे पुळणावर आधारित ते कसे निर्माण होतात, कोणत्या क्रियेतून ते निर्माण होतात, तर ते लक्षात असू द्या. लाटामुळे ते पुळण निर्माण होतात. त्यानंतर आपण पाहूया या घेतलेल्या लेक्चरवर प्रश्न उत्तर, कारण प्रश्नोत्तर स्वरूपात लेक्चर द्या असं सुद्धा मला खूप जणांनी कमेंट केलेली होती, म्हणून मी वरती तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत. काय होतं, पूर्ण लेक्चर जर प्रश्नोत्तर स्वरूपात केलं तर मोजकीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाते, कारण प्रश्न घेतो त्याचं आपण ऑप्शन सांगतो, त्यामुळे खूप वेळ वाया जातो. जर तुम्हाला पॉईंटच्या स्वरूपात सांगितलं तर तुम्हाला ते पटकन लक्षातही राहील आणि कमी वेळेत तुम्हाला भरपूर माहिती दिली जाईल. तरी पण मी वर लेक्चर दिलेलं आहे किंवा तुम्हाला पॉईंटच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारितच प्रश्नही ते मी खाली घेतलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला काय होईल? लक्षात राहील आणि रिव्हिजन पण होईल. तर बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश हे बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. तर कोणतं बल? ऑप्शन बघा, अ केंद्रोत्सारी बल, ब आहे स्नायू बल, क आहे घर्षण बल, ड आहे यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ केंद्रोत्सारी बल आहे. हे बल जे आहे ते गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते त्याला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा, अ केंद्रस्थारी बल, ब आहे केंद्रोत्सारी प्रेरणा, क आहे अ व ब बरोबर, ड आहे सर्व वरील सर्व चूक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात. पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते त्याला केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतात. बल नाही, केंद्रोत्सारी प्रेरणा, लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, भरती ओहोटीला डॅश डॅश घटक कारणीभूत असतात. ऑप्शन बघा, अ चंद्र, ब आहे सूर्य, क आहे पृथ्वी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. तर चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे तिन्ही घटक भरती ओहोटीला कारणीभूत असतात. त्यानंतर पहा, डॅश भरतीचे खालील डॅश डॅश प्रकार आहेत. तर कोणकोणते आहेत? ऑप्शन बघा, अ भांगाची भरती, ब उधाणाची भरती, क आहे अ व ब बरोबर, ड आहे वरील सर्व चूक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. भांगाची भरती आणि उधाणाची भरती हे दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा, भांगाची भरती सरासरीपेक्षा डॅश डॅश असते तर ओहोटी सरासरीपेक्षा डॅश डॅश असते. तर ऑप्शन बघा, अ भांगाची भरती लहान असते आणि ओहोटी मोठी असते, की भांगाची भरती मोठी असते ओहोटी लहान असते, आणि क आहे भांगाची भरती लहान असते का ओहोटी समान असते, म्हणजे दोन्ही समान असतात, की ड समान भांगाची भरती समान असते की ओहोटी मोठी असते. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते आणि ओहोटी कशी असते? सरासरीपेक्षा मोठी असते, म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, खुल्या समुद्रात भरती ओहोटीची कक्षा डॅश डॅश सेमी असते. ऑप्शन बघा, अ 20 सेमी, ब आहे 30 सेमी, क आहे 40 किलोमीटर, ड आहे 30 सेमी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड 30 सेमी. सॉरी, इथं डबल झालेलं आहे, इथं मी मिली दिलेलं होतं, तर 30 सेमी. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे,
डॅश डॅश किनारी भागात भरती ओहोटी कक्षा 100 ते 150 सेमी असू शकते. तर कोणत्या किनारी भागात? ऑप्शन बघा, अ श्रीलंका द्वीपकल्प, ब आहे भारतीय द्वीपकल्प, क आहे बंगाल, ड आहे अरबी समुद्र. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, भारतीय द्वीपकल्पात 100 ते 150 सेमी ती भरती ओहोटी असू शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जगभरातील भरती ओहोटी कक्षा डॅश डॅश ठिकाणी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन बघा, अ चीनचा समुद्र, ब कॅस्पियन समुद्र, क आहे फंडीचा उपसागर, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर फंडीचा उपसागर या ठिकाणी सर्वात जास्त आहे काय? भरती ओहोटी जगामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा डॅश डॅश ठिकाणी आहे. तर ऑप्शन बघा, इथं भारतात दिलेली आहे, वरती तुम्हाला जगात दिलेली होती. ऑप्शन बघा, अ मुंबई, ब आहे पोरबंदर, क आहे सुरत, ड आहे कलकत्ता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर भारतातील पोरबंदर या ठिकाणी सर्वात मोठी भरती आणि ओहोटीची कक्षा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, लाटांच्या खोलगट भागाला डॅश डॅश म्हणतात असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा, अ द्रोणी, ब आहे शीर्ष, क आहे उंच, ड आहे वरीलपैकी नाही. तर लाटाच्या खोलगट भागाला आपण द्रोणी असं म्हणतो, त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, लाटामुळे उपसागराच्या विस्तीर्ण भागात वाळूचा संचय होऊन डॅश डॅश तयार होते. ऑप्शन बघा, अ बेट तयार होते, ब पुरण तयार होते, क आहे सरोवर, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पुळण आहे ते, पुरण नाही, इथं ळ आहे, पुळण तयार होते. तर लक्षात असू द्या, लाटामुळे उपसागराच्या विस्तीर्ण भागात वाळूचा संचय होऊन पुळण तयार होते, त्यामुळे करेक्ट आन्सर राहील. जमिनीचा भाग जास्त आहे तर दक्षिण गोलार्धात पाण्याचा भाग जास्त आहे. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. पश्चिम गोलार्धात पाण्याचा भाग जास्त तर पूर्व गोलार्धात जमिनीचा भाग जास्त आहे. पश्चिम गोलार्ध, पूर्व गोलार्ध, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धात कोणत्या ठिकाणी जमिनीचा भाग जास्त आहे आणि पाण्याचा आहे हे लक्षात ठेवा. जमिनीचा सर्व भाग पाण्याने वेढलेला आहे, त्यामुळे जगातील महत्त्वाची ठिकाणे जलमार्गाने जोडलेली आहेत. जलमार्ग हा सर्वात स्वस्त दळणवळणाचा मार्ग आहे. त्यानंतर पाहूया महासागर याविषयी माहिती. क्षारयुक्त पाण्याचा विशाल आणि सलग साठा यास महासागर असे म्हणतात. क्षारयुक्त, विशाल आणि सलग. पृथ्वीचा 71% भाग हा जलाशय आणि पाण्याने व्यापलेला आहे. त्यानंतर पहा, खंडामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सागर जलाचे 5 भाग होतात. कोणकोणते? हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर आणि आर्क्टिक महासागर. अशा प्रकारे 5 भाग होतात. पूर्वी 4च महासागर होते, पण आता दक्षिण महासागर हा नवीन महासागराला नाव देण्यात आलेलं आहे. दक्षिण महासागर लक्षात असू द्या. महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर 5 महासागर आहेत. या महासागराने पृथ्वीवरील 71 पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादीमध्ये विभागला आहे. पर्जन्यमानांना बऱ्याचदा पृथ्वीचे फुफ्फुस म्हणतात, परंतु आपल्या महासागरामधील लहान जीव जगातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतात. त्यानंतर पहा, पुढचा मुद्दा आहे महासागर आणि त्यातील जीवन. आपण वातावरणात सोडत असलेले कार्बन डायऑक्साईडचा चतुर्थांश भाग शोषून घेतात. कशातून? महासागर आणि महासागरातील जीवन. पृथ्वीवरील 5 महासागर खालीलप्रमाणे आहेत. तर आपण एक एक महासागराची सविस्तर अशी माहिती घेऊया. पहिला महासागर आहे प्रशांत महासागर. प्रशांत महासागराचं क्षेत्रफळ आहे 16,62,40,977 वर्ग किमी. याच प्रशांत महासागराला पॅसिफिक महासागर म्हणून असं सुद्धा ओळखलं जातं. हा सर्वात मोठा महासागर आहे. लक्षात ठेवा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 33% भाग या सागराने व्यापलेला आहे. आणि जगात सर्वात खोल मरीन गर्ता याच महासागरात आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या.
त्यानंतर पहा अटलांटिक महासागर याविषयी माहिती. तर याचं क्षेत्रफळ आहे 8,65,57,402 वर्ग किमी. हा उत्तर दक्षिण दिशेस पसरलेला आहे, असा पसरलेला आहे. याच पूर्वेस युरोप व आफ्रिका खंड आहे. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा मोठा जलपृष्ठाचा विभाग आहे. याचं एकूण क्षेत्रफळ साधारणतः 106.4 दशलक्ष वर्ग किमी आहे. या महासागराने पृथ्वीवरील जवळजवळ 1/5 पृष्ठ व्यापले आहे. अटलांटिक हे नाव ॲटलास या ग्रीक संकल्पनेवरून पडले. हा मुद्दा लक्षात असू द्या. ॲटलासचा सागर तो अटलांटिक महासागर या नावाचा उल्लेख सर्वप्रथम हेरोडोटस संस्कृतीच्या इतिहासात करण्यात आला. तो कधी? इसवी सन पूर्व 450च्या सुमारास. हा मुद्दा पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा अटलांटिक महासागर यात आर्क्टिक आणि अंटार्क्टिक विभाग समाविष्ट नाहीत. तर मॅसेच्युसेट्सच्या नॅन्टुकेट येथील अटलांटिक समुद्रकिनारा आणि अटलांटिक महासागर इंग्रजी यस या आकारात असून, हा यस लक्षात असू द्या, त्याच्या पश्चिमेला अमेरिका आणि पूर्वेला युरोप आणि आफ्रिका खंड आहेत. हा महासागर उत्तरेला आर्क्टिक महासागराला मिळतो, तर नैऋत्येला पॅसिफिक महासागराला, आग्नेयेला हिंदी महासागराला आणि दक्षिणेला दक्षिणी महासागराला, दक्षिणी समुद्र यांना मिळतो. कोणत्या दिशेला कोणत्या महासागराला मिळतो हा पण लक्षात ठेवा. दोनदा वाचलं तुम्हाला ते पक्क लक्षात राहील. विषुववृत्त या महासागराला दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या भागामध्ये विभागते. विषुववृत्त काय करतं? हे जे महासागर आहे अटलांटिक महासागर याला दक्षिण अटलांटिक महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या 2 भागामध्ये विभागते. त्यानंतर पाहूया हिंदी महासागर याविषयी माहिती. तर हिंदी महासागराचं क्षेत्रफळ आहे 7,34,26,163 वर्ग किमी. भारताच्या दक्षिणेला हा महासागर आहे. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यामुळे भारताचा भूभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे. तर कोणकोणता? अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर. हा लक्षात असू द्या मुद्दा. त्यानंतर पहा हिंदी महासागराविषयी सविस्तर माहिती. तर भारतीय महासागर किंवा हिंदी महासागर हा पृथ्वीवरील एक महासागर आहे. हिंदी महासागर भारताच्या दक्षिणेला आहे. हिंदी महासागर हा जगातील 3रा मोठा महासागर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सुमारे 20% पाणी या महासागराने व्यापलेलं आहे. उत्तरेकडील भारतीय उपखंडातून पश्चिमेस पूर्व आफ्रिका, पूर्वेस भारतीय सुंद्रा बेटांनी आणि ऑस्ट्रेलियाने वेढलेला आहे आणि दक्षिणेस दक्षिण ध्रुव महासागर आहे. हे जगातील एकमेव महासागर आहे ज्याचं नाव एका देशाच्या नावावर आहे, म्हणजे हिंदुस्तान. भारत संस्कृतीमध्ये त्याला रत्नाकर असे म्हणतात. तर हिंदुस्तान या नावावरूनच त्या महासागराला हिंदी महासागर हे नाव पडलेलं आहे. संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? रत्नाकर असे म्हणतात, म्हणजेच रत्न आहे. तर प्राचीन हिंदू ग्रंथामध्ये त्याला हिंद महासागर असे म्हणतात. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. हिंद महासागर जागतिक स्तरावर एकमेकाशी जोडलेल्या महासागराचा एक घटक आहे. त्याचप्रमाणे केप एगुल्समधून जाणाऱ्या गडद महासागराच्या पूर्वेला रेखांश 20° पूर्वेकडे आणि प्रशांत महासागरापासून 146° पूर्व रेखांश वेगळे करतो. हिंद महासागराची उत्तर सीमा पर्शियन आखातामध्ये 30° उत्तर अक्षांशाद्वारे निश्चित केलेली आहे आणि हिंदी महासागराचे अभिसरण असममित आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत या समुद्राची रुंदी किती आहे? तर 10,000 किलोमीटर आहे, म्हणजे 6,200 मैल आहे आणि त्याचे क्षेत्रफळ आहे ते म्हणजे 73,55,06,000 चौरस किलोमीटर आहे, ज्यामध्ये
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, दक्षिण चिनी समुद्र आणि लाल समुद्र, त्याचप्रमाणे पर्शियन आखात समाविष्ट होते. म्हणजे या क्षेत्रफळामध्ये ह्या पाचही बाबींचा समावेश होतो किंवा या पाचही समुद्रांचा उपसागरांचा समावेश त्यामध्ये होतो. त्यानंतर बघा, समुद्रातील पाण्याचे एकूण प्रमाण किती आहे तर 29,21,31,000 घन किलोमीटर आहे. हिंदी महासागरातील मुख्य बेटे आहेत मादागास्कर, जे जगातील चौथे सर्वात मोठे बेट आहे. रियुनियन बेट आहे. त्याचप्रमाणे कोमोरोस, सेशल्स, मालदीव, मॉरिशियस, श्रीलंका आणि इंडोनेशियाचे द्वीपसमूह जे या समुद्राची पूर्व सीमा ठरतात. त्याचा आकार कसा आहे तर विकृत याम सारखा आहे. आणि हा जो भूभिमुख महासागर आहे ज्यामध्ये आणखी 3 आहे, जसं की प्राचीन समुद्र पठार भूखंड त्यांच्या सीमेवर आहे. हे दर्शवते की या महासागरात कुंड आणि खंदकांचा अभाव आहे. 20व्या शतकापर्यंत हिंद महासागर अज्ञात महासागर म्हणून ओळखले जात असे. याचे क्षेत्रफळ आहे ते म्हणजे 70,56,00,000 किलोमीटर असून सरासरी खोली आहे 3,890 मीटर इतकी. जगातील हे एकमेव असे महासागर आहे ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून ठेवलेले आहे. त्यानंतर यामध्ये जे प्रमुख बेटे आहेत ते कोणकोणती तर अंदमान आणि निकोबार बेटे हे भारतात आहे. तिथे हे अंदमान बेटे बंगालच्या उपसागरात पश्चिमेकडे भारत आणि उत्तर आणि पूर्वेस म्यानमारच्या दरम्यान या बेटाचा द्वीपसमूह बनतो. आणि हा अंदमान आणि निकोबार बेटाचा भाग आहे जे भारताचे सध्याचे केंद्रशासित प्रदेश आहे. तर त्यातील अल्पसंख्याक कोको बेटासह द्वीपसमूह उत्तरेस म्यानमारचे आहे. त्यानंतर पहा, अंदमान बेटे अंदमानीसच्या मूळ रहिवासी आहेत. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. आणि जाखा आणि सेंटिनेलीज जमातीसह असंख्य जमातीचा समावेश या बेटावर होतो. काही बेटावर परवानगी प्रवेश घेऊन इतरांना भेट दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे उत्तर सेंटिनल बेटासह कायद्याने बंदी घातली आहे, परंतु सामान्यतः अभ्यागतांना शत्रुत्व नसलेले असते आणि सरकार त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे संरक्षण करते. अशा इतर कोणत्याही लोकांशी फारसा संपर्क साधत नाही. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आहेत जी भारताचे केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतरचा जो महासागर आहे तो म्हणजे दक्षिणी महासागर. तर याचं क्षेत्रफळ आहे 2,03,27,000 वर्ग किलोमीटर. दक्षिण महासागर किंवा दक्षिण ध्रुवीय महासागर किंवा त्यालाच अंटार्क्टिक महासागर किंवा अँटार्क्टिक वर्तुळ हा पृथ्वीवरील सर्वात दक्षिणेकडील महासागर आहे. वेगवेगळी नावं आहेत त्या महासागराला, लक्षात असू द्या. दक्षिणी महासागराने अंटार्क्टिका खंडाला 4ही बाजूनी पूर्णपणे वेढले आहे. दक्षिणी महासागर अंटार्क्टिक या भौगोलिक प्रदेशात गणला जातो. त्यानंतर पहा दक्षिणी महासागराची व्यवस्थित माहिती. हा भाग विश्व महासागराच्या दक्षिणेकडील भागात समाविष्ट आहे. सामान्यतः 60° S अक्षांश दक्षिणेस आणि अंटार्क्टिका घेरतो हा भाग. म्हणून हे 5 महासागरीय विभागाचे चौथे मोठे मानले जाते. प्रशांत, अटलांटिक आणि भारतीय महासागरापेक्षा लहान आहे पण आर्क्टिक महासागरापेक्षा मोठा आहे. या महासागर क्षेत्रामध्ये काय आहे, अंटार्क्टिक मिश्रणाने थंड आणि उत्तर दिशेने वाहणारे जे पाणी आहे ते कसं आहे, उबदार आहे. त्यानंतर पहा, इसवी सन 1770च्या सुमारास कॅप्टन जेम्स कुकने आपल्या प्रवासाच्या माध्यमातून जगाच्या दक्षिणेकडील अक्षांना व्यापून टाकल्याचे सिद्ध केले. तेव्हापासून प्रादेशिक अटलांटिक आणि भारतीय महासागराच्या विविध भागासारख्या पाण्याचे विचार करून भूगोलशास्त्रज्ञांनी दक्षिणेकडील महासागराच्या उत्तरी सीमा किंवा अस्तित्वावरही असहमती दर्शवली आहे. तथापि इंटरनॅशनल हायड्रोग्राफिक ऑर्गनायझेशन म्हणजेच IHOच्या कमांडर
जॉन लिकने नुकतेच महासागरीय संशोधनाने दक्षिणेच्या परिसंवादाचे महत्त्व शोधून काढले आहे. दक्षिणी महासागराच्या शब्दाचा वापर नदीच्या शरीरास परिभाषित करण्यासाठी केला आहे, जो उत्तरेच्या दक्षिणेला आहे. परिसंचरण IHOची सध्याची अधिकृत धोरणे अद्यापही आहेत, कारण 2000च्या 60च्या समांतरच्या दक्षिणेस असलेल्या दृक आपल्या परिभाषांचा पुनरावृत्ती अद्याप स्वीकारला गेला नाही. इतर मोसमी चढत्या अंटार्क्टिक अभिसरणाला नैसर्गिक सीमा म्हणून मानतात. मी फक्त तुम्हाला वाचून दाखवलं आहे, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच लक्षात ठेवा. त्यानंतर पहा आर्क्टिक महासागर. तर क्षेत्रफळ आहे 1,24,24,479 वर्ग किमी. तर उत्तर ध्रुवी महासागर पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवतीचा महासागर आहे. याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड हे देश किंवा प्रदेश आहेत. अतिथंड वातावरणामुळे आर्क्टिक महासागराचा बराचसा भाग काय होतो, कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात असतो. लक्षात असू द्या. उरलेल्या भागात वर्षाचे काही महिने पाणी असते. याचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे 1,42,44,936 चौरस किमी इतके आहे. येत्या काही वर्षात आर्क्टिक महासागरावरील सर्व बर्फ वितळण्याची शक्यता आहे. आधुनिक शोधाप्रमाणे जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे या पाण्याखाली भूभागात आहेत. बर्फ वितळत चालल्याने तेल आणि नैसर्गिक वायू याच्या मोठ्या प्रमाणावरचे व्यावसायिक उत्खनन येथे आता शक्य होत आहे. तसेच उन्हाळ्यातील काही महिने महासागरामधून सागरी वाहतूक शक्य